महाराष्ट्रातील ओबीसी समाजासाठी आज अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे। मुंबईमध्ये मंत्री अतुल सावे यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी समाजाच्या ज्या 14 मागण्या होत्या त्या संदर्भात आज महत्त्वाची बैठक आहे। त्या बैठकीला स्वतः राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष प्राध्यापक बबनराव तायवाडे उपस्थित राहणार आहेत। आपण त्यांच्याकडनं समजून घेऊया। सर, ज्या तुमच्या 14 मागण्या होत्या त्या संदर्भात आज महत्त्वाची बैठक आहे, काय रूपरेषा असणार आहे आणि 12 मागण्या आणि 2 मागण्या अशी ती जी विभागणी आहे त्याबद्दल सांगा। आणि आपले शिष्टमंडळ किती लोक जाणार? नाही, आमच्या शिष्टमंडळामध्ये आमचे 25 पदाधिकारी आहे। म्हणजे नागपूर आणि ज्या ठिकाणी लोकांनी आमच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केलं होतं त्या प्रत्येक जिल्ह्यातले आम्ही पदाधिकारी त्या ठिकाणी बोलावलेले आहे आणि यांच्या सर्वांच्या उपस्थितीत आणि आमच्या मागण्या ज्या विभागाशी संबंधित आहे त्या विभागाचे सर्व प्रधान सचिव माननीय मंत्री अतुलजी सावे स्वतः तिथे राहणार आहे। डॉक्टर परिणय फुके जे त्या दिवशी उपस्थित होते ते पण त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। आणि आपल्या सर्वांच्या समोर उपोषण सोडताना माननीय मंत्री महोदयांनी जे सांगितलं होतं की या 12 मागण्या आम्ही त्यांना विचारलं होतं की किती दिवसात शासन निर्णय आम्हाला मिळेल, त्या संबंधातच त्यांनी आज ही बैठक संबंधित विभागाच्या सचिवांसोबत बोलावलेली आहे आणि आज सर्वांशी चर्चा होऊन ते संबंधित विभागाचे सचिव आम्हाला आमच्या ज्या मागण्या त्या पूर्ण झाल्याचे शासन निर्णय किती दिवसात देणार त्या तारखा आज आम्हाला सांगतील। आणि ज्या 2 मागण्या आहे त्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असं त्या दिवशीच माननीय मंत्री महोदय बोलले होते। त्याप्रमाणे आज जर मुख्यमंत्र्यांची वेळ मिळाली तर त्या 2 मागण्यासुद्धा मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा होऊ शकते, होईल की नाही मी आज सांगू शकत नाही। आणि मग त्यानुसार आमच्या ह्या 14 मागण्या या येत्या काळामध्ये पूर्ण होतील याची मला अपेक्षा आहे। पण त्याच वेळेला मराठा आंदोलनानंतर जे GR काढण्यात आलं त्यामध्ये पात्र हा शब्द वगळण्यात आल्यामुळे ओबीसीचं आरक्षण धोक्यात आलेलं आहे असं विजय वडेट्टीवार यांचं म्हणणं आहे। आणि तिकडे छगन भुजबळसुद्धा न्यायालयात जाण्याची तयारी करतायत, कसं पाहता आपण? नाही, नक्कीच गेलं। मी आताही सांगतो की जिथे शंका कुशंका आहे त्या दूर करण्याकरता न्यायालय हाच एकमेव मार्ग आहे आणि म्हणून न्यायालयामध्ये गेलंच पाहिजे। जर शंका असेल तर माझ्या मनामध्ये कुठलीही शंका नाही याच्याकरता की पात्र शब्द असो किंवा नसो कोण अर्ज करू शकतो हे स्पष्ट दिलेलं आहे की ज्या व्यक्तीच्या वडिलोपार्जित वंशावळीतील नातेसंबंधातील एका जरी व्यक्तीकडे कुणबी जातीचं प्रमाणपत्र असेल आणि तो नातेवाईक तशा प्रकारचं शपथपत्र लिहून देत असेल की ही माझी वंशावळ आहे, या वंशावळीनुसार माझ्याकडे हे कुणबी जातीचं प्रमाणपत्र आहे आणि ही व्यक्ती माझी या वंशावळीतील नात्यानुसार नातेवाईक आहे, तर यालासुद्धा कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं असे शपथपत्र तो जेव्हा देईल तेव्हाही संबंधित व्यक्ती त्या शपथपत्राच्या आधारे तहसीलदार किंवा SDOकडे जात प्रमाणपत्राची मागणी करू शकेल। तर ही अटच पूर्ण होत नसेल आणि ही अट आज नाही आहे, जेव्हा हा 2000चा कायदा बनला तेव्हापासूनची ही अट आहे आणि त्या अटीनुसारच आजपर्यंत लोकांना जात प्रमाणपत्र मिळत असते आणि त्याची वैधता तपासणीसुद्धा होत असते। आणि तीच अट टाकून आता ज्यांना अर्ज करायचा ती अट ती जुनीच आहे, त्याच अटीनुसार जायचं आहे। सरसकट कोणी या आणि हे 3 लोक म्हणतील नाही हा कुणबी आहे, तर असं तरतूद त्या GR मध्ये कुठेही दिलेली नाही। आणि महत्त्वाचं म्हणजे सरसकट जी मागणी होती ती आंदोलनकर्त्यांनीच मागे घेतली, सरकारला काही करावंच नाही लागलं। आणि या जुन्याच पद्धतीने प्रमाणपत्र वितरित होणार असल्यामुळे ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागलेला नाही। हे इतकं सुस्पष्ट असतानाही जेव्हा विजय वडेट्टीवार असं म्हणतायत किंवा तुमचं जे 40 वर्षांचं जुनं ओबीसी चळवळीचं नेतृत्व आहे त्यावरती प्रश्न चिन्ह उभं करण्याचा प्रयत्न करतायत किंवा लक्ष्मण हाके असतील, छगन भुजबळ असतील, हे सगळे जे म्हणतायत समाजाला दिशाभूल करण्याचा कुठेतरी प्रयत्न होतो असं वाटतं तुम्हाला? नाही, मी नेहमी म्हणत असतो की जेव्हा एखादा शासन निर्णय निघतो तेव्हा त्याच्यामध्ये काय त्रुटी वाटते ज्याच्यामुळे समाजावरती संकट कोसळणार आहे हे पुराव्यासहित माणसाने स्पष्ट करा। मी जसं पुराव्यासहित सांगतो की बा ही जुनीच अट आहे, याच्यामध्ये नवीन काही नाही आणि त्याच्यामुळे नुकसान नाही आणि सरसकट प्रमाणपत्रही मिळणार नाही, तसं त्यांनी सांगावं की बा याच्यामुळे समाजाचा धोका आहे। आणि आयसोलेटेड शब्द वाचून चालणार नाही, हे शब्द 2000, 2012 आणि 2024च्या अधिनियमाच्या
ला पकडून वाचावे लागतील. नातेवाईक म्हणजे कोणी आईकडला नातेवाईक असं नाही, कोणताही नातेवाईक आला आणि त्याचं दिलं. तो तुमच्या पितृसत्ताक पद्धतीने तयार होत असलेल्या वंशावळीतील नातेसंबंधानुसार नातेवाईक असायला पाहिजे, एवढं स्पष्ट आहे. आणि त्याच्यामुळे असं असताना असं होईल तसं होईल शंका कुशंका करून हे नाही, कॉन्क्रीट मत हे असायला पाहिजे. मग आम्ही सुद्धा त्यांच्यासोबत जाऊ ना, जर अन्याय होणार असेल. आम्ही तर अन्यायाच्या विरोधात मागच्या 10 वर्षापासून लढूनच राहिलेलो आणि लढू आतापर्यंत आम्ही 58 GR काढले. आतापर्यंत कोणत्या संघटनेने एवढे GR काढले त्यांनी सांगावं. आम्ही संघर्ष करत असतो संविधानाच्या कक्षेत, न्यायालयाच्या कक्षेत ज्या आमच्या मागण्या बसू शकतात त्याच मागण्या आम्ही सरकारकडे मागणी करत असतो आणि त्याच्यामुळे त्या मागण्या आमच्या पूर्ण होत असतात. कॅबिनेट उपसमितीची बैठक उद्या आहे. चंद्रशेखर बावनकुळे जे अध्यक्ष आहेत त्यांनी असं आवाहन केलेलं आहे की छगन भुजबळ असतील, बाकी नेते असतील, त्यांनी येऊन समोर आपली भूमिका मांडावी, आम्ही त्यांचं ऐकू. काय म्हणता आपण यावर? नक्कीच हे सरकारचे प्रतिनिधी आहेत आणि आता ओबीसी मंत्रिमंडळ समितीचे ते अध्यक्षसुद्धा झालेले आहे. कुणाला काही डाऊट असेल हे असेल तर त्यांनी सरकारकडनं त्याचं स्पष्टीकरण घ्यावं, ही तरतूद नेहमीच असते. आधी त्यांनी सरकारशी चर्चा करावी, त्यांच्या मनात ज्या शंका आहे त्या सरकारशी चर्चा करून नंतर निराकरण होत नसेल तर मग समाजाला सांगावं की हे असं असं आहे ना, होत नाही याच्यामुळे आपल्यावरती अन्याय होत आहे. काय म्हणजे फक्त आरक्षण संपलं नेहमी. आता आमचे सर्व लोक 58 लाख नोंदी सापडल्या, 2 कोटी मराठी प्रमाणपत्र मिळाले, कुणब्यांचे प्रमाणपत्र, ओबीसी आरक्षण संपलं. कुठे 58 लाख नोंदी निघाल्या? मी तेव्हासुद्धा माझ्या मतावर ठाम होतो, आजही ठाम आहे की या 58 लाख नोंदीपैकी 37 लाख नोंदी आमच्या विदर्भातल्या, 10 लाख नोंदी कोकणात. मराठवाड्यामध्ये फक्त 46,000 नोंदी सापडल्या. काय 2 लाख प्रमाणपत्र निर्गमित झाले आणि त्याच्यातले फक्त 8,000 प्रमाणपत्र व्हॅलिड झाले. म्हणजेच 8,000 लोकांच्या वडील, आजोबा, पणजोबा, खापर पणजोबा यांच्या रेकॉर्डवर कुठेतरी कुणबी होतं 67च्या पूर्वीपासून, म्हणून त्यांच्या प्रमाणपत्राची व्हॅलिडिटी झाली. बाकीच्या लोकांची का नाही झाली? कारण त्यांच्याकडे पुरावे नसेल मिळाले तशा प्रकारचे. आणि म्हणून तो 58 लाखाचा आकडा घेऊन आंदोलन म्हणजे मराठा समाजा आणि ओबीसी समाजामध्ये जी एक दहशत निर्माण करण्यात आली तेव्हा मलासुद्धा खूप टीका माझ्यावरती झाल्या होत्या. पण मी माझ्या याच्यावरती, कारण मी अभ्यासाअंती बोलतो, मी सर्व कमिशनर ऑफिसमधून माहिती बोलवली, त्या माहितीचा अभ्यास केला आणि त्याच्या आधारे मी सांगितलं की याच्यामध्ये 99.99% नोंदी ह्या जुन्याच लोकांच्या आहे, 1967च्या पूर्वीचा, त्याचा आणि या आंदोलनाचा काही संबंध नाही. ते आज सिद्ध झालेलं आहे. खूप खूप धन्यवाद. तर बबनराव तायवाडे आपल्या भूमिकेवरती ठाम आहेत. त्यांचं म्हणणं आहे की या GRमुळे कुठेही ओबीसी आरक्षणाला धोका नाही आहे आणि आज या संदर्भात त्या ज्या 14 मागण्या होत्या ओबीसी समाजाच्या, त्या संदर्भात महत्त्वाच्या बैठकीसाठी ते मुंबईला उपस्थित राहणार आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर.